साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल। आता शेवटचा टप्पा उपरीकडे सोहळ्याचे प्रस्थान। श्रीयुत मच्छिंद्र नागणे उपरी यांचे कुटुंबियाच्या वतीने पालखी सोहळ्याचे हार्दिक स्वागत। रामकृष्ण हरी, वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर ही दिंडी गेले 13 दिवस सोनवडे ते पंढरपूर पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेनं आता शेवटच्या टप्प्यात आले की उद्या पंढरपूरमध्ये प्रवेश होणार आहे। आणि आज आपल्यासमोर या सोहळ्यातून आलेले हे युवा वारकरी आहेत आणि ते युवकांना आपला वारीविषयी अनुभव युवकांना कथन करणार आहेत। ऐका त्यांच्याच तोंडून। रामकृष्ण हरी। खरं तर आज आमचा लास्टच्या टप्प्यात आम्ही आलो आहे। खूप आनंद वाटतोय आणि आता आम्ही 2 दिवसात पंढरपुरामध्ये जाणार आणि या 2 दिवसात पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आम्हाला जे या 13 दिवसात जो अनुभव आला आहे तो खूप छान आहे। जे वारी म्हणजे काय असतं, हा म्हणजे ही माझी दुसरी वारी आहे, पण खूप छान अनुभव। वारीमध्ये सेवा करायला भेटते, वारीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे। आता जे ज्ञानोबा तुकाराम जय विठोबा जय विठोबा असा जयघोष करत आज आपण पंढरपुरात जाणार आहे। हा जो आता पंढरपुरानंतर घरी गेल्यानंतर जो जयघोष आहे, जो नामाचा महिमा आहे, तो आमच्या कानी कायम गुंजतच राहील आणि खूप छान वाटते आणि आम्ही नक्की पुढच्या वर्षीही या वारीला नक्की येणार। युवकांसाठी काय संदेश देऊ शकाल की वारीसाठी तुम्ही आलात, वारीचा अनुभव घेतलात, गेल्या वर्षी तुम्ही गेला होता वारीला, रावसाहेब महाराज दिंडी सोहळ्यातून तुम्ही आलाय, या सोहळ्यात नियोजन किंवा कसं काय हे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नियोजन अतिशय चांगलं आहे। खूप साऱ्या इथं सोयी आहेत, म्हणजे वारकऱ्यांना आता वाटू चालताना वाटेवर भरपूर साऱ्या सेवा आहेत, म्हणजे खूप साऱ्या म्हणजे सोयी सुविधा आहेत। आणि इथून जाताना पंढरीच्या वाटेनं जाताना म्हणजे आपण युवा वर्ग देखील आला पाहिजे हो। आता आपली पिढी पुढं आली पाहिजे। आता जे आपले वयस्कर लोक आहेत पंढरीला जातात, त्यांच्याकडून आपल्याला खूप काय घेण्यासारखे आहेत, त्यांचे अनुभव घेण्यासारखे आहेत, ते आपल्याला घेता आले पाहिजेत। त्यांच्याकडून खूप काय शिकण्यासारखं आहे। वारी म्हणजे पंढरीची वारी म्हणजे नुसतं विठोबाकडे जायचं आणि त्याच्याकडे गारानं घालायचं हे नाही, त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं भेटतं वारीमधून। धन्यवाद। खूप चांगला संदेश दिलात आपण सूरज महाराज। आणि जी युवा पिढी आहे, खऱ्या अर्थानं वर्षभर तुम्ही काम करा, स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी सतत काम करत राहा, पण आयुष्यातील ज्या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलं तर त्याची आठवण ठेवण्यासाठी आयुष्यातील वर्षातील 4 दिवस या विठ्ठलाच्या वाटेवर खर्च करा, हा अनमोल संदेश तुम्ही युवा पिढीला दिलात। धन्यवाद। यांची पायी दिंडी सोहळा वर्ष 5वे आणि 5व्या वर्षानिमित्त असलेला असला आषाढी दिंडी सोहळा भव्य आणि दिव्य या ठिकाणी चालू आहे। आणि चालत असणारा हा आषाढी वारी भव्य दिंड सोहळा आणि या सोहळ्यामध्ये उपस्थित असणारे सर्व माता भगिनी, उपस्थित असणारे सर्व पुरुष वर्ग, उपस्थित असणारे सर्व गायक, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी, चौकदार, सर्वांना नमस्कार करूया आणि सेवेला सुरुवात करूया। महिला भजनी मंडळ येराड, तालुका पाटण, जिल्हा सातारा यांच्याकडून सकाळची उपरी येथील न्याहारीसाठी उत्कृष्ट असं नाचणीची भाकर आणि पिठलं यांचा बेत आखलेला होता आणि हे सर्व वारकरी या पिठलं भाकरीचा आस्वाद घेत। वारीतला जो आनंद आहे पिठलं आणि भाकरी हा
शेतात जो शेतकरी कष्ट करून शेतामध्ये काम करत असताना जो आनंद घेतो तो वारीतही मिळतो, पण त्यासाठी वारीलाच यावं लागेल. तर आम्ही येराडच्या सर्व महिलांनी मिळून एक नाचण्याच्या भाकरीचा बेत आखून त्याच्यावर पिठलं भाकरी असा एक बेत केला आणि आम्ही झोळी जेवण हा प्रकार वारीमध्ये आणलेला आहे. तर त्यासाठी वारीत सहभागी होऊन वारीचा आनंद घ्यावा लोकांनी. पुढे हा दिंडी सोहळा आता पंढरपूरच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे. चंद्रभागेचा तीर, वाळवंटातील थरार आणि नगर प्रदक्षिणा पहा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.